आता एक बारकाईने अभ्यास केला तर ह्या पहिला बुंदा मोपला होता त्यावेळेस होता 9 इंच, त्या पाठीमागचा मोपला होता ते होता काहीतरी 12 इंच. 12 इंच हो. तर आता हे पहिला मोपला तर किती भरला? 34 इंच. 34 इंच आणि पाठीमागचा 36. 36. म्हणजे आता या 34 मधून जर 9 गेले खाली किती राहिले? 25. बरोबर आहे का? म्हणजे 3 महिन्यात 25 इंचांनी पहिल्या बुंद्यात वाढ झाली. आणि पाठीमागचा बुंदा आता किती भरले म्हणले तुम्ही? 36. 36 की 35? 36. 36 मधून 12 गेले, ते 12 इंच होता ना पहिला, तर 24 इंचांनी. 24 इंचांनी म्हणजे सरासरी मी म्हणतो त्या 24 इंचांनी ह्यात 25 इंचांनी वाढ झाली. मी म्हणतो सरासरी 20 इंचांनी वाढ झाली. किती महिन्यात? 3 महिने 1 दिवस. आणि आतापर्यंत डोस 3 महिन्यात किती गेले आपले? 4 डोस गेले. तुम्हाला काय वाटतंय आता हे तुमच्या पद्धतीने तुम्ही प्लॉट डेव्हलप केलाय? पहिल्या अवस्थेत जर बघितलं तर 9.5 इंचचा बुंदा म्हणजे मागाशी गोगरे सरांना सांगितलं 9.5 इंचचा, आणि आता डायरेक्ट 29. म्हणजे हे आपण रोज बघतोय तरी पण ही आपल्याला शॉकिंग न्यूज आहे. म्हणजे दिसतंय की 29 म्हणजे ते जवळपास 20 9.5 का काय असेल गेल्या वेळेस, पण 9.5 किंवा 9 जरी पकडला तरी मी म्हणतो 19.5 किंवा 19 इंचाची वाढ होते 2 महिन्यात. 19 इंच म्हणजे काय आहे? ह्यात साहेबांचं कष्ट पण आहे. साहेबांनी सगळीकडे 2दा स्प्रे घेतलं, तर स्प्रेच त्यांचं आहे सगळं. 2दा तुमचं स्प्रे तर घेऊन पुन्हा 2दा फवारणी पण केलेली. असं फार प्लॉट तुम्हाला जसे वाक्य सांगत होते मित्रमंडळी किंवा गावकरी मोडून टाक, तर अशा शेतकऱ्यांना तुमचा सल्ला संदेश काय असेल की मोलला पाहिजे प्लॉट का वापरा बायोरेगनीकडे दिला पाहिजे? निर्णय आता ह्याच्यात माझा जर निर्णय जर म्हणला तर माघ राहिले पण रडायचं काम करायचं नाही. ही बचेंगे तो और भी लढेंगे. कोणाच ऐकावे जगाचे करावे मनाचे. लढलं पाहिजे. आमचं आम्ही काय करतो ऐकतो सगळ्याचं, पण जे आमच्या बुद्धीला पडतो तेच आम्ही करतोय. 100% तेच केलं पाहिजे. मग आता ह्याच्यात आम्ही तुमचं बी बायोऑर्गॅनिकचे औषध घेतले, सोडले, तुमचा पण आम्हाला रिझल्ट चांगल्यापैकी आहेच. ह्याचा चांगल्यापैकी म्हणण्यापेक्षा 110% रिझल्टच आहे तुमच्या औषधाचा. पण ज्यावेळेस जो शेतकरी ही प्लॉट मध्ये झालेले बदल बुंदा वगैरे मग आपल्याला अगदी पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिन, तो शेतकरी 100% निर्णय घेईन. कोण? कष्ट करणार. बरोबर आहे. इथं निर्णय एकच घेऊ शकतो, धाडशी. त्याला धाडशी म्हणलंय, कष्ट करणारा निर्णय घेऊ शकतो. बरोबर आहे. इतरांबद्दल बोलण्यात काही मजा नाही. कष्ट करणारा का धाडस करू शकतो? त्याला माहिती माझं कष्ट वाया चाललंय, मला माझं कष्ट वाया जाऊन द्यायचं नाही कुठल्याच परिस्थितीत. काय वाया जाऊन द्यायचं नाही? कष्ट. कारण आज मला काय म्हणायचं, आपल्याला दिसून आंधळं ऐकून बहिरं. आपल्याला दिसतंय सगळं की आपण टाकतोय, सगळं खर्च करतोय, वेळ जातोय आणि प्लॉट उचलत नाही. आणि ही पण व्हिडिओ पाहायला भेटतात. वापरा बायोरेगनीचे प्लॉट उचलतात. वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 3 वर्ष 6 महिने 3 महिने झाला शेतकरी तो पाहतोय हे व्हिडिओ पण, आणि ते शेतकरी म्हणतोय काय करावं, पैसेच नाहीत, काय करावं, पैसेच नाहीत, किंवा काय करावं, कसा धाडस करू, काय करावं, कसं धाडस करू. आता लोकांनी ह्याला धाडस केलं, फार झालं का नाही? तिथं धाडस जमत हिथं करायला काय अडचण नाही. बरं कशासाठी म्हणतोय मी की आपला केलेला खर्च, गेलेला वेळ आणि आपण केलेलं कष्ट हे वाया जाऊ नये म्हणून धाडस करा. आणि ती किती वेळा करा? फक्त 2 डोस घ्यायचे. किती? आमच्यासाठी नाहीत घ्यायचे. तुम्हाला तुमचा प्लॉट जर एकदम छान असेल, उत्कृष्ट असेल, तर आम्हाला आनंद आहे. पण प्लॉट जर खालीवर झालेला असेल तर हे धाडस करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. 2 डोस जरी घेतलं ना तरी पूर्ण लक्षात येतंय. आता 2च महिने झाले ह्याला, काय लय दिवस झाले का? लय दिवस. बरं, आपण एक जसं आहे तसं एक शेतकरी मित्रांना धावतोय. बरं, पहिलं जर आपण नसतं पाहिलं तर आता काय धावू शकणार किंवा कसं वाचवणार आहे शेतकरी? बरं, ह्याच्यापेक्षा सत्य काय धावणार आहे सर, सांगा बरं तुम्ही. आता ह्याच्यात कसं बरं का, आता मी सांगण्यापेक्षा आता गावातले सांगतील. आता ह्यात काही विषय जास्त सोडून आता इकडे रोडच्या आता जर रोडने येणं जाणं सारखे लोक चालवत शेजारी आहेत, तिकडून आहेत तिकडून आहेत, सगळे बोलते. काल इथं उडीत काढायला एक गँग आलतं, 10-15 लोक होती इथं शेजारी उडीत काढताना. आतमधनं यायला म्हणली बाहेरून दिसते, पण आतमध्ये काय, आतमध्ये गेल्या बागारे बघून आले म्हणले काय ना सगळं मजेत आहे म्हणली, बोंदा बिंदा चांगली बाग म्हणली. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव का पत्ता सांगा बरं. मी राहणार शेतगावकर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. नाव धोंडीराम बाळनाथ देवी. आजची तारीख किती बरं? आज तारीख 18 जुलै 2024. आणि ह्या बागेची लागण तारीख किती? त्या बागेत लागणची तारीख 10 मार्च 2024. तर आज ह्या बागेचं वय जर बघितलं तर 4 महिने 8 दिवस पूर्ण झाले, बरोबर का? आणि ही जी रोपांची संख्या किती? सगळी रोपांची संख्या 2000. तर आजपासून तुम्हाला आपण वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. काय अपेक्षा आमच्याकडनं तुम्हाला की ह्या बागेमध्ये
काय बदल होईल हो असं वाटतं तुम्हाला? ह्या बागेमध्ये आमचा बुंदा मोठा झाला पाहिजे. हं. त्यानंतर झाडाची हाईट झाली पाहिजे, केळीतल्या फाण्यातल्या अंतर बी सारखं राहिलं पाहिजे हं. आणि गडाला वजन पण आलं पाहिजे आणि हे बागेतला जे पिवळसर पान आहे, पानाला कुठं कुठं आहे ते पण गेला पाहिजे. तर तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं शेड्यूल ऍड करून येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यात काय बदल होते ते पाहणार आहे. आता सध्या तर लगेच 1.5 ते 2 महिन्यात फाण्या पडणार नाहीत, पण सध्या तुमचं जे म्हणतं का नाही बुंदा वाढला पाहिजे आणि पानातलं अंतर वाढलं पाहिजे, ह्या अपेक्षा पूर्ण होतात का नाही हे आपण पाहणार आहे येणाऱ्या दिवसात. तर ह्या प्लॉट मधले साहेब तिकडे दाखवा थोडस. ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन इकडे दाखवा आणि ही तिसरी लाईन. तर तिसऱ्या लाईन मधलं हे पहिलं झाड तुमचं गेलेलं, दुसरं आणि हे तिसरं झाड आहे बरोबर का? तिसऱ्या लाईन मधलं तिसरं झाड आहे आणि पाठीमागे दिसतोय आपल्याला लाईट खांब. तर याच लोकेशनला उभं राहून आपण पाहणार आहे की काय बदल होत ते. तर थोडस कॅमेरा साहेब इकडे जवळ आणा. आपण आता काय करू, ह्याचा एक बुंदा आणि ह्याचा एक बुंदा मोजून ठेवू किती भरते ते, म्हणजे येणाऱ्या दिवसात आपल्याला काय बदल होते ते दिसलं पाहिजे. कॅमेरा दाखवा जवळ. बघा सध्या 12 इंच आहे. तिसऱ्या झाडाचं 12 12 इंच आहे आणि दुसऱ्या झाडाचा बुंदा किती कॅमेरा दिसतो जवळ घ्या. 9.5 इंच आहे. 9.5 इंच. दुसऱ्या झाडाचा बुंदा 9.5 इंच आणि तिसऱ्या झाडाचा बुंदा 12 इंच. तर येणाऱ्या दिवसात आपण पाहणार आहे की त्या बुंद्यामध्ये किती इंच फरक पडतो ते. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आणि लोकेशनला आपल्याकडं हे उजव्या साईडला चिंचेचं झाड आहे तुमच्या, हो बरोबर का? बांधावरती 2 प्लॉट. रोड शेलगाव साडी रस्ता आणि त्या इकडे शेलगाव साडी रस्ता जाईल. इकडं जर बघितलं तर हा शेलगाव साडे रस्ता आहे. हा. प्लॉटला लगतच हा आपला रस्ता लगतच हा प्लॉट आहे. सर नमस्कार. नमस्कार. आपला नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव धोंडराम बाळनाथ वीर, राहणार शेलगावकर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ओके, आपण ह्या केळीची ज्यावेळेस तुमची बांधणी चालली होती त्यावेळेस आम्ही चालता चालता रोडच्या कडेला हो थांबून स्वतःहून आम्ही तुमच्याकडे आलतो. हो बरोबर आहे. ह्यात काय चुकीचं नाही काय असू द्या, पण आम्ही मुद्दा म्हणून का थांबलो की चांगले प्लॉट असले तर आम्ही शक्यतो थांबत पण नाही, म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगतो. पण एखादा प्लॉट खालीवर झालेला असला आणि शेतकरी जर राहणार असला तर मी असन किंवा आमचा वापरा बायोऑर्गॅनिकचा मार्गदर्शक ही स्वतःहून त्या प्लॉटवरती जाणार. मग आम्ही तुमच्याकडे आलो त्यावेळेस शंका होती तुमची, होते. पण एक विश्वास बी होता तुमचा. आम्ही विश्वास ठेवलो म्हणजे तुम्ही माळकरी आम्ही माळकरी ह्या शब्दावरतीच आमचा जास्त विश्वास ठेवला 0 मिनिटामध्ये. बरोबर आहे का? आणि एवढंच आम्ही म्हणलो होतं काय तुम्हाला तुमच्या हवाले जसं आम्ही करतो प्लॉट जसं तुम्ही सांग तसं आम्ही करतो, ह्या विश्वासावरच आम्ही तुमच्याकडून औषध घेतले. बरोबर आहे का नाही? हो. ह्याच्या अगोदरची आमची प्रचिती तुम्हाला काही नव्हती, ही खरं आहे का नाही? तुम्ही कुठले कोण काय काय तुम्ही विचारलं पण नाही. विचारलंच नाही, म्हणजे पहिल्याच भेटीत ओळख झाली आणि एकाच सेकंदातच ते आपलं तुमच्याकडे आम्ही विश्वास येस पण म्हणले. हो. तुमचं नाही हा शब्द नाही, कारण मला त्याची जाणीव आहे त्या दिवसाची. मग मी हा तुम्हाला हा शब्द का बोलतोय की त्या दिवशी घेतलेला निर्णय, आज तारीख किती या आज 22 तारीख 22 ऑगस्ट 22 ऑगस्ट 2024. आणि त्या दिवशी आपण ज्यावेळेस पूर्वावस्था गजानन सरांनी घेतली ती तारीख किती होती? 18 जुलै 2024. आज जर बघितलं तर त्या पूर्वावस्थेपासून आतापर्यंत 1 महिना आणि 4 दिवस झालेत. हो बरोबर आहे नाही? आतापर्यंत या प्लॉटला आपण मार्गदर्शन किती वेळा सोडलंय? मार्गदर्शन म्हणजे 2-3 वेळेस म्हणजे एकदा दिलेले होते, असं पण नाही. तुम्ही ते औषध जे दिलते ते तुम्ही दिलेल्या शेड्यूल प्रमाणे ते औषध सोडले. सोडले. आणि पोगा भरणी किती वेळा केली? पोगा भरणी 2 वेळेस केली. आपल्याच मार्गदर्शनात. तुमच्याच औषध आणि पोगा भरणी 2 वेळेस केली आणि तुमच्याच मार्गदर्शनानुसार. मला काय म्हणायचंय, तुम्ही केळी नुकताच बांधित होता हो त्यावेळेस आम्ही आलेलो, हो आणि जी व्हिडिओ आपण 18 तारखेला काढला तेव्हापासून जर आतापर्यंत म्हणलं तर तुम्हाला हे वापरल्यानंतर पोगा भरणी केल्यानंतर किंवा सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी ताकद आहे? आम्हाला ते औषध सोडल्यानंतर एक 7व्या-8व्या दिवसापासून जाणवायला लागलं. जाणवायला लागले की हो. ह्यात काहीतरी ताकद आहे. आज तरी 1 महिना 4 दिवस झाले. हो आपला हा रोड टच प्लॉट आहे. आपण रोड पलीकडे पण साडे रोड. कॅमेरा फिरून घेतलाय.
तर रोडनी जाणारी येणारी मित्रमंडळी, तुमचे नातेवाईक, गावकरी जे काय असतील, तुम्ही इथं ज्यावेळेस असतात त्यावेळेस भेट झाल्यानंतर बोलतात काय केळीबद्दल? केळीबद्दल एकच बोलतात, केळी तुझी. आम्ही तर म्हणत होते, बरेच लोक गावातली मनाची आरती मोडून टाक, काय धान व्यवस्थित नाही, तो दुसरं काहीतरी पीक घे. तर असं करत पण आम्ही बी हिमतीवर ठेवली आणि नंतर तुमचा एक चालता बोलता योग आला आणि त्या योगाने तुमची औषधं आम्हाला मिळाली आणि ती औषधं आम्ही ज्यावेळेस सोडली, पण त्यावेळेस येणार जाणार गावातला, आज पण प्रत्येक गावातला कुठला जरी कार्यकर्ता जरी गेला गावातला येणार जाणार रोडनी गावातली भरपूर रोज ह्यातनं 100-150 माणूस या रोडने जातच आहे गावात येणार. तर प्रत्येक जण तो म्हणतोय तुझा प्लॉट एकच नंबर आला आहे, तुझा प्लॉट एकच नंबर आला. आज सकाळी उत्तरेश्वर श्रीरंग वीर आज सकाळीच प्लॉटमध्ये गेलते आणि प्लॉटमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला, मी तुझ्या प्लॉटमध्ये आलोय. मग तुमच्या परस्पर आहे माझ्या परस्पर, मला तर माहित नव्हतं. त्याला म्हणलं मला तुझ्याकडे यायला टाइम नाही, मी वरतं माझं झेंडूचं काम चालू आहे म्हणलं. पण त्यांनीच मला फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं केळीला औषध कुठनं सोडली, काय केलं. तर मी सांगितलं गजानन साळुंकेपासून औषध आणली होती, तुम्ही त्यांच्यापासून घेऊन या. मग ते म्हणत होते आता माझा खोडवा आहे, तू माझ्या बी पुढे गेलाय खोडव्याला ग्रीप. म्हणजे सत्य परिस्थिती साहेब, ह्यात काय सुद्धा नाही. म्हणजे बोलणं जे आज फोनवर झालेलं आहे ते सत्य आज. बरोबर आहे. हो, विषय असा आहे बरं का, आपण म्हणजे ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी का विचारायच्या, तुम्ही असं किंवा मार्केटमधला प्रत्येक शेतकरी आपला आज कष्ट करतो, खर्च करतो आणि वेळ देतो कुठल्याही पिकासाठी, केळीच नाही प्रत्येक पिकाला. ज्या वेळेस ते पीक अपेक्षित उत्पादन देत नाही त्यावेळेस त्याच्यावरती केलेला खर्च, त्याच्यावरती गेलेला वेळ, पैसा, हे सगळं जाऊन ज्यावेळेस उत्पादन अपेक्षित निघत नाही आणि कष्ट करणारावरती लबाडीची बारी येते, त्यावेळेस त्यांनी रडायचं कोणापाशी, कोणाला धरून रडायचं. त्या ठिकाणी आपल्याला वापराबाईवरांनी न्याय दिलाय कुठल्या गोष्टीचा, की तुमचा गेलेला वेळ, तुमच्या पिकाने खाल्लेलं वय आणि तुम्हाला पाहिजे ते उत्पादन जे मिळत नाही ते उत्पादन देणं, खाल्लेलं वय बाहेर काढणं आणि तुम्ही टाकलेल्या जमिनीत कुठल्याही जातीच्या खताचं विघटन करून उत्पादन वाढवून देणं. आता बघा बरं का, आज एक वेगळं उदाहरण सांगणार आहे मी हे व्हिडिओमध्ये. दूध तापवलं बरोबर, किती लिटर दूध तापवल्यानंतर किती लिटर तूप तयार होतो? उत्तर का होणार नाही, जरा कठीण आहे, मी पण सांगणार नाही, ऐकणार नाही, ऐकू दे तसंच. फक्त मला उत्तर काढायचे ते आहेत ना, असं की दूध तापवावं लागतं, दुधाची साई काढावी लागते, साईचं दही करावं लागतं, दह्याचं लोणी करावं लागतं, हलवल्यानंतर लोणी निघतं आणि लोणी कडवल्यानंतर तूप होतं. बरोबर आहे का नाही? जर ते तूप आपण जेवण करताना अर्धाच चमचा टाकलं तर जेवण कसं होतं आपलं? तृप्त झाल्यासारखं होतं का नाही? तृप्त झाल्यासारखं. त्या लेवलची ही टेक्नॉलॉजी आपली. ही टेक्नॉलॉजी सहज मार्केटमधली, मला काय म्हणायचं, आपण एखाद्या डाब्यावर गेलो, मला लगेच अमुक अमुक भाजी पाहिजे, 10 मिनिटात आपल्या पुढे, 5 मिनिटात पुढे, काय काय तर रेडीच असते, आणलं की आपली टेक्नॉलॉजी तशी बनत नाही. ह्या टेक्नॉलॉजीला बनायला खूप वेळ घेते ही टेक्नॉलॉजी बनायला, म्हणून हा रिझल्ट आहे. मला सांगायचंय हे, कारण मला काय म्हणायचंय, किती लिटर दूध तापवलं, किती लिटर तूप बनतं, हे जी उत्तरं ती तयार करून काढावं लागतील. पण नक्की 10 लिटर दूध तापवलं तर 10 लिटर तूप निघन का? नाही निघत. 10 लिटर दूध तापवलं 10 किलो खावा बनन का? नाही बनत. बरोबर आहे. मग ही जशी उत्तर आपल्याला भेटा नाहीत आणि आपला कष्ट खर्च वेळ वाया जाऊन आपल्याला उत्पादन अपेक्षित भेटा नाही, तिथं नाहक खर्च होऊन आपला कष्ट वेळ वाया जाऊन ज्यावेळेस अपेक्षित उत्तर भेटत नाहीत उत्पादनाची, त्यावेळेस साहेब ते दुखणं कोणाला सांगायसारखं नाही. मग कष्ट करणाऱ्याला जर यश मिळालं नाही, कष्ट तरी करू वाटत नाही. म्हणजे तुम्ही असेल किंवा तुमच्या जागेवर मी असेल, त्या ठिकाणी हवा प्रभावावर न्याय कसा दिलाय, तुम्ही 1 महिना 4 दिवसात 1 महिना 4 दिवसात प्लॉटमध्ये आपलातून बदल झालाय. ज्यावेळेस हे त्या दुसऱ्या झाडापाशी उभा, ही तिसरी लाईन आहे, तिसऱ्या झाडापाशी. आता आपण पुढं का आलोय, सावलीने आपणच दिसणार नाही आतमध्ये, पुढं आलोय. पण ही जर बघितलं तर तुमच्या उंचीच्या डबल उंची वाढली वाटते का नाही? डबल उंची आहे. त्यावेळेस किती, आता ते तुम्ही पहिले फोटो पण काढलेले त्यांनी, त्यावेळेस हित छातीपर्यंतच होते ना. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या झाडाचा आणि त्या झाडाचा दोन्हीचा बुंदा मापला होता. पहिल्या झाडाचा बुंदा किती भरला होता पहिल्या वेळेस मापला होता त्यावेळेस भरला होता 9.5 इंच. 9.5. आता किती भरला आपण बघितला? साळुंक साहेब, तुम्ही जे आता बुंदा मापताय, ही किती लाईन मधलं किती झाड आहे? ही पहिली, दुसरी, तिसऱ्या लाईन मधलं दुसरं झाड आहे. बरोबर आहे का? बघा बरं त्याचा बुंदा किती. ही झालाय 22 इंच. 22. पहिला किती होता? पहिला होता 9.5 इंच. 9.5 इंच. आता 22 इंच झालाय. दुसरा बघा.
ही 24 इंचाचा दुसरा बोंदा, दोनच भोपळे होते. तिसरं झाड तिसरं झाड, हं. तिसऱ्या लाईन म्हटलं तिसरं झाड, हं. 24 इंचाचा बोंदा. ह्याचं किती होतं पहिलं? 12 इंच, म्हणजे 12 इंचांनी वाढला. वाढ झाली. बरोबर आहे का साहेब? काहीतरी 20 का 22 काहीतरी. 22 इंच भरलाय हा 22 म्हणजे 9.5 आणि गडीभर. पाठीमागचा 24 भरलाय. आणि पहिला तो किती होता? 24 भरला. 12 होता तो 12 होता, मग 24 म्हणजे किती इंचांनी वाढ झाली? डबल. ह्याच्या अगोदर मला काय म्हणायचं, ह्याच्या अगोदर तुम्ही काय सगळं खर्च कष्ट करीतच होता, पण वाढ अशी अपेक्षित होती का? नव्हते. मग आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना ती दावायचंय जी आहे ती. असं नाही म्हणायचं की आमचं सोडलं की मग तुमचं लगेच 30 इंचाचा बोंदा होईना, 4 दिवसात 4 इंचाचा बोंदा होईना. मग मी म्हणतो 4 इंचाचा, आम्ही असं तुम्हाला म्हणलो गडीवर, बघा आमचं सोडलं की 4 दिवसात 4 इंचाचा बोंदा होतोय, तर मग 30 दिवसात किती बोंदा झाला पाहिजे? आता गणित आहे, 10 गुणिले 10 उत्तर किती येतं? 10 गुणिले 10 100 येतं का नाही? पण शेतीत अशी झकमारी झाली आहे की इथं 10 गुणिले 10 उत्तर याची 50 झाली आहे. त्याचं कारण सांगतो. 1 लाख रुपये तुम्ही उदाहरणार्थ खर्च केला आणि दिशा मिटली नाही, म्हणजे कुठनं तरी एक आपल्याला ज्ञानाचा गुरु भेटला नाही आपल्याला वाचवण्यासाठी किंवा चांगलं उत्पादन काढण्यासाठी. तर दशा कशी होती या? 10 गुणिले 10 म्हणजे 1 लाख रुपये खर्च केला याच्यावर, तर 1 लाख निघायची 50 आहे बऱ्याच वेळा. आणि आहे. तुम्हाला जर दिशा भेटली तर तुम्ही 1 लाखाचे 10 लाख बिन 5 लाख बी बनवू शकताय. ही काय परिस्थिती धावतोय आज आपण शेतकऱ्यांना. कारण मला काय म्हणायचंय, हाच आज आपण प्लॉटमध्ये उभा राहून बोलतोय, सडकव नाही. जर इथं बुंदा पहिला मोफला नसता आणि मेळ लागलाच नसता, तर आता किती बुंदा मोठा झाला हे आपण धावू शकतो. बरं, आपण मार्केटमध्ये अशी दिशाभूल नाही करत की साहेब आमचं घेतलंय 4 दिवसात बुंदा बघा काय होतोय, 8 दिवसात बुंदा बघा कसा होतोय, आणि 15 दिवसात बघा बुंदा कसा होतोय, आणि परत आमची चक्करच नाही तुमच्याकडे. बघा बरं का. हा ना. तुमचे चेकर तुमचा आहे, फोन पण आहे, आणि विशेष म्हणजे आता तुमचं झेंडूला बी तुमचंच मार्गदर्शन आम्ही घेतलेलं आहे. हा. आता आम्ही तर इतर खर्च करायचा कमीच सोडलाय. हम्म. आता तुमच्या औषधावरती आता मार्गदर्शन आमचा झेंडू आम्ही तुमच्यावर विश्वास तुमचा विश्वास बसलाय, आता बसलाय. ठेवायची गरज आहे का? काहीच गरज नाही आता. हा. कारण विश्वास दिला तर विश्वास भेटतो. आपण लाबाडी केली तर आपल्याला बरोबर लाबाडी कुठनं तरी मार्केटमधून घडती. मला काय म्हणायचंय, आता तुम्ही सगळ्यात आमच्या तिघामध्ये जास्त वय तुमचं 60च्या पुढचे, तुम्ही 65च्या आसपासचे, बरोबर? 66 आहे, म्हणजे थोडंफार मला अंदाज लागला. अहो एक वेळेस वडिलांनी केळी केली ती 2010ला, बर. तिकडे होते तिकडल्या मळ्यात. तर असंच सडकन एक गाडी आली, काय ते सगळं खत घ्यायला सांगितलं त्यांनी. कुठली होती तुम्हाला खत द्यायला सांगितलेली? जाऊ द्या, पण ते म्हणजे ते एक विषय कसा झाला, ते सगळं एक लॉस मध्ये गेला. त्यावेळेस आमचा विश्वास उरला होता, आम्ही कोणावर विश्वास ठेवत नव्हतो. खरंय खरंय पण खरंय. त्या पुन्हा अजून एकदा मी केलं, याला म्हणलं चालता बोलता आलं, म्हणलं आता एकदा तुमच्यावर विश्वास टाकून बघावा. शेवट तुम्हाला मला तरी आज बघायचं. मला असं वाटतं की तो तुमच्या विश्वासाला तडा काय गेलेला नाही असं नाही, जाणार दिसतंय. पण नाही. विषय कसा आहे तुम्हाला एक सांगतो, मी तुमच्या ह्याच्यावरती वयावरती का बोललो बघा. मला तुमच्याकडून एक उत्तर अपेक्षित पाहिजे. आपण असं म्हणतो कर्म चांगलं पाहिजे, हा, आणि नीती तशी बरकत आणि वासना तशी फळं. ही काय म्हणी येतात, त्या म्हणीप्रमाणे जर एक अभ्यास केला तर कुणी देवावर जातं, कुणी कशावर जातं. पण मी वैयक्तिक असं म्हणतो की ही केळीचं झाड लागलेलं आहे, तुम्ही लावलेलं आहे. आता ह्याला येईन काय? केळं येते, तांबाटी कारली दोडका काय येईन ह्याला? केळीच्या त्यानं का नाही. मग कर्म जर आपलं शुद्ध असेल, आपल्याला अडचण काय? काहीच अडचण नाही. आणि कुणी काय म्हणायचं आणि कुणी काय म्हणलेलं आपल्याला तरी ऐकायचं काय गरज आहे? हा, मला काय म्हणायचंय, मार्केट आज असं बनलंय, नारनीला फळीते पळून जा, आणि पळून जाणारणीला नांद म्हणते ते. त्याच्याबद्दल आपण काहीच बोलायचं नाही. आपण फक्त दावायचं ती कोणतं जी खरं आहे ती, आणि ह्याच्या विश्वास ठेवून त्याला आपण तारू शकतो. तुम्हाला काय वाटतं, ही जी आता तुम्ही रिझल्ट घेतलेला आहे चांगला आहे एकदम. बरोबर आहे? शेतकऱ्यांनी तर जर हे कंटिन्यू केलं तुमच्यासारखं, तर त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल होतील तुम्हाला काय वाटतं? बदल झाला सगळ्यांचा. आपल्यात झालाय, पण मला काय म्हणायचं हे बघा, आज असा विषय झालाय की आम्ही तर इतकं मार्केटमध्ये आता आम्हाला एक वेगळा अनुभव भेटायला लागले. ह्याला जे अभ्यासू शेतकरी, जे क्वालिफाईड शेतकरी, ते स्वीकारायला लागलेत, ज्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. पण ज्यावेळेस ती आपली टेक्नॉलॉजी वापरतात, स्वीकारतात आणि निर्णय घेऊन वापरतात, त्यावेळेस ती अजून आम्हाला काय सांगतात माहिती आहे का? साहेब आमच्या ज्ञानाला पण ह्या मार्गदर्शनाने क्रॉस केलं बरं. साहेब हे शब्द स्वतःहून बोलणं, काढणं आणि त्यांनी मान्य करणं प्रत्येक शेतकऱ्यांनी एवढं सोपं नाही. वाटतंय तुम्हाला? नाही एवढं सोपं नाही. कारण ह्याच्या आधी तुम्ही काय खर्चाला कमी होता का? आपलं सोडून पण वय खाल्लं होतं का नाही प्लॉटनी? खाल्लं होतं पण. खाल्लं. तर तुम्ही जे काय आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तशी माहिती दिली अगदी दोघांनी पण, त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून मनापासून खूप
धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी दोंडीराम बाळनाथवीर, राहणार सेलगावकर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या केळीसाठी आपले गजानन साळुंके सर जे करमाळचे आहेत ह्यांच्याकडून केळीसाठी तुम्ही मार्गदर्शन घेतलं. हो हा प्लॉट तर बसलेला होता, खालचा थोडा बरा होता. हो. तर गजानन सरांनी एक वापरा बायोरेनिकच्या नियमाचं कुठलं पालन केलं की पहिल्या झाडाचं दुसऱ्या झाडाचं, जसे आमचे रामेश्वर घोगरे साहेब बुंदा कुठे गेले की मोफीत त्या केळीचा, की जेणेकरून समोरच्याला विश्वास देणं आपलं कर्तव्य. कारण आज मार्केटमध्ये काय चाललंय ते बोलायसारखं बी काही नाही. कारण अनुभव घेऊन चांगले आणि वाईट शेतकरी प्रत्येक जण थक्क झालेला आहे. तर तसं साळुंके साहेबांनी तुमच्याकडे आल्यानंतर ह्या केळीचा म्हणजे पलीकडून तिसऱ्या रांगेतलं पहिलं झाड इथलं पहिलं गेलेले, तर हे पहिलंच म्हणायचं. ह्याचा किती बुंदा होता पहिल्यांदा? 9.5 9.5 इंच. त्यानंतर दुसऱ्याचा बुंदा किती होता तो? 12 इंच. 12 इंच. तर आता ह्याचा बुंदा किती भरला? 29 बरोबर दिसतेच कॅमेरा. अजून कुठला पलीकडचा मापलाय का? शिमोजला ही आता तसं दोनच 2 नंबरचा मोजले. कोणता मापा? 1 नंबरचा भरला 29. 2 नंबर बघ किती भरतो. थोडा पॅक म्हणून घे. 32 इंचाचा आहे. हे 32 इंचाचा. हा 32 इंचाचा बघा बरोबर. 2 नंबरचा 32 इंच. एवढे दोनच मोकले होते. दोनच मापले का? पुढचा बी होता की 31? नाही, नव्हती का? दोनच. बरं असू दे. 29 आणि 32 इंचाचा तसंच बंद आहे. वाटत नाही पण 30, केळी लय 31, खाल्लंय. 29, 32 तरी पण मापू आपण. आता अजिबात वाटत नाही केळी नाही नाही मापला तरी बी मापू आपण. मोजू की. बर का साहेब, खाली तर खालच्या प्लॉट मध्ये लय भारी, हे जरा थोडा हे झाला प्लॉट. ही बसलेली होती अगोदरच म्हणून तर अगोदर हितलं घेतले आपण पूर्व. बसलेलाच प्लॉट होता. 30 इंच. 30 इंच. तिसरा बुंदा आहे. हा म्हणजे 29, 32, 30 बुंद आहेत. आज जरी बघितलं आपल्याला नाही मापण्यापाशी काय नाही बघा. शेजारी बघा बुंद तुम्ही शेम सारखंच आहे तेव्हा. ही बघा 30 इंचाचा आहे बघा. ही सगळं अगदी तेव्हा शेम टू शेम आहेत सगळं बुंद, एक सारखी किळी. आता ही 29 इंच. 29 इंच. आणि तो किती भरला? 32 इंच. 32 इंच. ही 29 इंच आणि ह्याच्याकडेचा 32 इंच. थोडक्यात तिथं आणि इथं एक सरासरी काढली तर 20 इंचांनी वाढ झाली. आज तारीख किती बरं? आज तारीख 20 सप्टेंबर. 20 सप्टेंबर 2024. आणि आपण पूर्वावस्था किती तारखेला काढली होती ह्या केळीची गजानन सर? 18 जुलै 18 जुलै 2024. 18 जुलै, 18 ऑगस्ट आणि 18 सप्टेंबर. आणि आज 20 सप्टेंबर आहे. 2 महिने आणि 2 दिवसात तुमच्या केळीचा बुंद्याची वाढ झालेली आहे जवळपास 20 इंचाची. कारण आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत. आपण असं म्हणलं तर आपल्याला एड्यात कुणी पण काढीन, पण आपल्याला एड्यात का काढू शकत नाही? म्हणजे पुरावे पुढे कुणी बोलत नाही. आपण बुड भोपलंय त्यासाठी. कारण बुडाचं गुड जे आहे ते पहिलं बुड कसं होतं त्याची इंचात आपण बघितलं तर आता किती, आता आपण आधी माप घेतल्यात आणि मग आपण उभा राहिलोय. तर मला काय म्हणायचं साहेब, तुम्ही जे आपल्या वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शनावरती विश्वास ठेवला आणि कंटिन्यू केले, सगळ्यात महत्वाचा विषय आहे कंटिन्यू. आतापर्यंत ह्या प्लॉटसाठी आपले जशी तुमची आणि साळुंके साहेबांची भेट झाली, तर आतापर्यंत कंटिन्यू तुम्हाला साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने डोस किती गेले बरं? आता सगळे पहिल्या सुरुवातीला 2 डोस दिलते. हा, त्याच्यानंतर आता मध्ये 2 डोस आणलेत अजून. 2 आणले. हो, त्यातला एक सोडला, एक राहिला सोडायचा. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही थोडक्यात 1 महिना 2 महिने आणि 2 दिवसात तुमच्याकडून 3 डोस गेलेले. हो. मग मला काय म्हणायचं साहेब, हा प्लॉट आपला एकदम असा खालीवर झालेला, बसलेला, वय खाल्लेला प्लॉट जवळपास स्वतः ही पहिल्या अवस्थेत तुम्ही व्हिडिओमध्ये बोललेत. आणि व्हिडिओ काढायच्या अगोदर तुमच्या आणि गजानन सरांची भरपूर काय चर्चा झाली. त्या चर्चेतनं तुम्ही त्यांना एक शब्द वापरला होता, एकतरी असलं सगळं ऐकून बोलून मी फार वैतागून गेलोय, जर मला रिझल्ट नाही आला उपोषण करीन शब्द वापरला होता. आहे का नाही? किंवा रिझल्ट आला म्हणून उपोषण काय धरू शकत नाही, पण सगळ्यांना सांगू शकतो की रिझल्ट येतोय म्हणून. नाही, ती तुम्हाला सांगा म्हणायची गरज नाही, आपुलकी तुमच्याकडे. ती मुद्दाम शब्द का वापरला की बोलणं साहजिक आहे तुमचं. कसं बोलणं साहजिक आहे की ज्याला काय त्या रोडनी जाताना काट मोडलेला आहेत ना, त्या रोडनी चप्पल घालून सुद्धा परत चालायचं धाडस होत नाही. ही वस्तुस्थिती. त्याच्यावर मला तुम्हाला म्हणायचं नाही कुबेवणी साहेब तुम्ही तसे का म्हणला होता. कारण तुम्ही असं किंवा मार्केट मधला आपला प्रत्येक शेतकरी कष्ट खर्च करत असताना, वेळ जात असताना, पीक जर अपेक्षित उचलत नसन
आणि मार्केटमधनं जी काय त्याला कळत असन, कुणी सांगत असन, माहिती असन, ती सगळं वापरून ज्यावेळेस शेतकरी सगळं वापरून प्लॉट उचलत नाही त्यावेळेस हवाल दिल होतं की मी काय करू. बरोबर आहे. त्या परिस्थितीवर झालतच की तसं आमचं. बरोबर आहे का नाही. मग मला काय म्हणायचंय, आम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचे सर्व मार्गदर्शक निमित्त आहे. फक्त हे मार्गदर्शन घेत असताना तुम्ही म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याने वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेऊ द्या. फक्त तुमच्या प्लॉटवर जर आमचा वापरा बायोऑर्गॅनिकचा मार्गदर्शक न येता म्हणजे लय लांब असेल तर तो पार्ट वेगळा, अगदी 200, 500, 250 किलोमीटर, पण अगदी तुमच्यापासून जर एक 30, 40, 50 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तो मार्गदर्शक जर तुमच्या बांधापर्यंत येत नाही आणि आला तर तुम्हाला मार्गदर्शन लिहून देत नाही, असं जर तुमच्या कानावरती आलं तर 100% कस्टमर केअर कंपनीचा नंबर आहे बॉटलवरती, हो आहे. त्याच्यावरती तुम्ही 100% संपर्क साधा. त्याचं कारण असं, ह्या कंपनीचे जे मालक आहेत हे शेतकऱ्याबद्दल खूप सिरियस आहेत. हो, बरोबर आहे. बरोबर. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा प्रत्येक मार्गदर्शक हा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाईल. मी गावापासून तो 50 किलोमीटर पर्यंतला एरिया दिलेला आहे की तो तिथं जाऊन व्हिजिट करून तो मार्गदर्शन देऊ शकतो. पण तुम्ही अगदी आमच्या मार्गदर्शकापासून जर 200, 250, 100, 150 किलोमीटरच्या पुढे असताल तर मात्र मग कुरिअर शिवाय काय पर्याय नाही. तरी पण प्रत्येक शेतकऱ्याची एक जबाबदारी की आमच्या कुठल्या मार्गदर्शकाकडून तुम्हाला जरी मार्गदर्शन घ्यावं वाटत असेल, घेणार असताना आणि घ्या, त्याचा काही विषय नाही. पण तुम्ही तुमच्या प्लॉटचा एक फोटो, एक व्हिडिओ काढून टाका, जेणेकरून की त्याला कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे हे लक्षात येईल. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना, कळत नाही ना त्याशिवाय. कळत नाही ना. पूर्वावस्था काय. तर मला काय म्हणायचं साहेब, आजची परिस्थिती आपण अगदी 20 सप्टेंबर 2024 ला तुमच्या ह्या प्लॉटमध्ये 3ऱ्या अवस्थेचा व्हिडिओ काढतोय. आपण पहिल्या अवस्थेचा काढला, 2ऱ्या अवस्था ज्यावेळेस व्हिडिओ काढला त्यावेळेस 12 इंचांनी काहीतरी बुंद्यामध्ये वाढ झाली. आता पण आपण तो बुंदा बघितलाय, त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे. मग मला काय म्हणायचं, हे एकंदरीत सगळ्या प्लॉटमध्ये झालेल्या बदल अगदी आता जर बघितलं तर प्लॉटनी वय खाल्लंय बी वाटत नाही. आता जर बघितलं तर प्लॉट आपला एकदम असा, आता जर बघितलं तर 7 महिन्याचा आहे आणि ह्याला खूप काय खदगी तुम्ही दिली आणि प्लॉट असा एकदम पैलवान आणलाय असं वाटतंय. पैलवान प्लॉट असं का वाटतंय, त्याचं कारण आता जर बघितलं तर बुंद सगळे एकदम असं स्ट्रॉंग दिसते ना, की ह्याचा निघणारा घड 30 किलो प्लस निघन ही आता कळतंय. येणाऱ्या दिवसात आपण ती काढू, त्याची फणीत वादीत अंतर किती असन ते अगदी हार्वेस्टिंगला आम्ही तुमच्यापाशी येऊ, तो पार्ट वेगळा आहे. पण आपल्याला आजच्या परिस्थितीत झालेला जो बदल आहे, तर केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत ज्यांचे प्लॉट खालीवर झालेले आहेत, खूप काही मार्केटमधून आणून वापरून त्यांचे प्लॉट उचलत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश तुम्ही एक आपुलकीच्या स्वरूपातून, रिझल्टच्या स्वरूपातून काय सांगू शकाल? कारण साळुंके साहेब तुमच्या प्लॉटला नाही सांगायचं जर मुद्दा जर म्हणलं तर हे तुमचे वापरा बायोऑर्गॅनिकचे एकदम प्रोडक्ट चांगलेच आहेत. ह्यात का आम्ही काही नाव ठेवू शकत नाही. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही आल त्यावेळेस जरा थोडं आम्हाला वेगळंच वाटलं होतं, पण नंतर पुन्हा तुमच्यावर एक विश्वास ठेवून हे कार्यक्रम केलाय. मी बरेच गावात बी 2-3 जणांना म्हणले होते, पण काही बरेच असं थोडं टाळाटाळी केली. नाही तसं नसतं. ऐका, एक सांगतो, समजा मला ह्यांना मोठं करावं वाटते, ऐका बरं का, पण ह्यांच्या कर्मातच नसन मोठं व्हायचं, नाही कोण वाचू शकत. आणि मी ह्यांना समजा ह्यांची तारामळे म्हणून 1-2 लाख बी ह्यांना दिले आणि ह्यांना ती 1-2 लाखात काहीतरी एखादा व्यवसाय चालू करायचा होता, त्यांनी ह्याच्यावर उडवले. त्यांनी ठरवलंय ना मी ह्याच्यात उडवायचं का मला एखाद्या धंद्यात ते पैसे गुंतवून त्याचे 2 रुपयाचे 4 रुपये करायचे. तसं तुम्हाला जरी एखादं वाटलं की बाबा मी अनुभव घेतलाय वाचावं, पण त्याच्या कर्मात नसन, काय उपयोग नाही. म्हणजे मराठी म्हण आहे की ज्या वेळेस म्हणजे देव लागला द्यायला, ऐका, पदर नाही घ्यायला अशी देव लागला द्यायला झुळी नाही घ्यायला. ते जुळी पण अशी बळकट पाहिजे, कुचकी नाही पाहिजे. कारण जुळी जरी देव लागला द्यायला आणि अशी पुढे केली, जुळी जर एकदम कुचकी असेल ते दिलेलं सुद्धा खाली सांडणार आहे. त्यासाठी बऱ्याच काही गोष्टी मी तेव्हा बोलायसारखं काही नाही. शेतकरी आपला प्रत्येक जण कष्ट करणारा, खर्च करणारा आहे. फक्त आज विषय असा आहे की तुम्ही जसा अगदी विश्वास ठेवून निर्णय घेतला आणि आपण तुमच्या विश्वासालाच मान देऊन आज पण हे व्हिडिओ काढण्या पाठीमागचा उद्देश आहे की जर आज आपण हे व्हिडिओ काढले नाही, हे कोणाला तरी आपल्या शेतकऱ्यांना बघायला भेटले नाही, तर शेतकऱ्याचा कष्ट खर्च करून जर प्लॉट उचलत नाही तिथं वेळ वाया चाललाच आहे. पण ज्या वेळेस जो शेतकरी ही प्लॉट मध्ये झालेले बदल, बुंदा वगैरे मग आपल्याला अगदी पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिन, तो शेतकरी 100% निर्णय घेईन. कोण? कष्ट करणार. बरोबर आहे. तिथं निर्णय एकच घेऊ शकतो, धाडशी. त्याला धाडशी म्हणलंय, कष्ट करणारा निर्णय घेऊ शकतो. बरोबर आहे. इतरांबद्दल बोलण्यात काही मजा नाही. कष्ट करणारा का धाडस करू शकतो? त्याला माहिती माझं कष्ट वाया चाललंय, मला माझं कष्ट वाया जाऊन द्यायचं नाही कुठल्याच परिस्थितीत.
काय वाया जाऊन द्यायचं नाही कष्ट. कारण आज मला काय म्हणायचं, आपल्याला दिसून आंधळं ऐकून बैर, आपल्याला दिसतंय सगळं की आपण टाकतोय, सगळं खर्च करतोय, वेळ जातोय आणि प्लॉट उचलत नाही. आणि ही पण व्हिडिओ पाहायला भेटतात, वापरा बायोरेनिकचे प्लॉट उचलतात. वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 3 वर्ष 6 महिने 3 महिने झाला शेतकरी तो पाहतोय हे व्हिडिओ पण, आणि त्या शेतकरी म्हणतोय काय करावं, पैसेच नाहीत, काय करावं पैसेच नाहीत, किंवा काय करावं, कसं धाडस करू, काय करावं कसं धाडस करू. आता लोकांनी ह्याला धाडस केलं फार झालं झालं का नाही, तिथं धाडस जमत हिथं करायला काय अडचण आहे. बरं कशासाठी म्हणतोय मी, की आपला केलेला खर्च, गेलेला वेळ आणि आपण केलेलं कष्ट हे वाया जाऊ नये म्हणून धाडस करा. आणि ती किती वेळा करा, फक्त 2 डोस घ्यायचे. किती, आमच्यासाठी नाहीत घ्यायचे. तुम्हाला तुमचा प्लॉट जर एकदम छान असेल, उत्कृष्ट असेल तर आम्हाला आनंद आहे, पण प्लॉट जर खालीवर झालेला असेल तर हे धाडस करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही बरोबर आहे. हा बरोबर आहे. 2 डोस जरी घेतलं ना तरी पूर्ण लक्षात येतंय. आता हे कारण- 2च महिने झाले ख्याला, काय लय दिवस झाले का? नाही, लय दिवस बरं आपण एक जसं आहे तसं एक शेतकरी मित्रांना धावतोय. बरं पहिलं जर आपण नसतं पाहिलं तर आता काय धावू शकणार किंवा कसं वाचवणार आहे शेतकरी? बरं ह्याच्यापेक्षा सत्य काय धावणार आहे सर, सांगा बरं तुम्ही. आता ह्याच्यात कसं आहे बरं का, आता मी सांगण्यापेक्षा आता गावातलीच सांगते. आता ह्यात काही विषय द्या सोडून आता हे काय रोडच्या आता जर रोडने येणं जाणं सारखी लोक चालवत शेजारी आहेत, तिकडून आहेत तिकडून आहेत, सगळे बोलते ते. काल इथं उडीत काढायला एक गँग आलतं, 10-15 लोक होती इथं शेजारी उडीत काढताना. आतमधनं यायला म्हणली बाहेरून दिसते, पण आतमध्ये काय, आतमध्ये गेल्या बागा बघून आले म्हणली काय नाही, सगळं मजेत आहे म्हणली, बोंदा बिंदा चांगली बाग म्हणली. मग विचारलं त्यांनी औषध कुठलं तुमच्या कंपनीत, तेवढं एक नाव सांगितलं होतं आणि काय नाही, पुन्हा त्यावर कोणी कमेंट काय केलेली नाही प्लॉटवर. पण अगोदर कमेंट भरपूर येत होत्या, मोडून टाक, काढून टाक, उपयोग नाही, काही नाही त्याचा. म्हणजे असं सगळेजण म्हणायचे ही बाग काढून टाक, किंवा या बागाचा काय उपयोग नाही, तू 10 मार्च लावलेली उन्हाळ्यात तुटाळे झालेली बाग सगळी खालीवर झाली, काय उत्पन्न निघणार ह्याच्यात, मोडून टाक. पण एक चालता बोलता एक तुमचा सर्वांचा योग आल्यामुळे हे आपलं नशीब फळाला आलं म्हणायचं. नाही, विषय असा आहे बरं का, आपण सगळे गोष्टीला सगळेच जण निमित्त आहेत आणि रेंज प्रत्येकाला वर नसते. बघा सिक्रेट पिक्चर ज्यांनी बघितलं असेल त्यांच्या बऱ्यापैकी गोष्टी लक्षात येते. आपण म्हणलं ना याला लय कष्ट केले राव, फळ मिळायला पाहिजे, लय कष्ट केलं, आपल्याला कुठनं तरी दिशा भेटती. प्रत्येकाला म्हणतोय मी, भेटती संधी परमेश्वर देतो. पण विषय असा आहे, त्या संधीचं सोनं ज्याला करता आलं तोच यशस्वी आहे. म्हणजे इथं रिस्क घेणारच फिक्स आहे. हो बरोबर आहे. आता तुम्ही त्यावेळेस रिस्क घेतली नसती, ऐका. नाही आज मला काय म्हणायचे, आम्ही तुम्हाला हे मार्गदर्शन घेण्या अगोदर जर म्हणलं असतं साहेब आमच्या कंपनीबद्दल बोला, तुम्हालाच अनुभव नाही, तुम्ही काय बोलणार आहेत? तुम्ही आमची कंपनी गडीभर वापरा बायोरेनिक सोडून द्या. तुम्हाला जर ह्या डांबरीच्या आतमध्ये कुणी उतरून आला, साहेब म्हणला मला 2 फोटो काढू द्या, तुम्ही काढून देता ना का? खरेन सांगा. नाही की देऊ शकत, काय काय कारण असतो काढायचं. बरोबर आहे का नाही? तुम्ही आमच्यापाशी आता 10 मिनिटं उभा आहे, बरोबर आहे, कारण घेतलंय म्हणून उभा आहे तुमच्या. घेतलंय म्हणून उभा आहे. आणि नसतं घेतलं तर आम्ही तुमच्या पैसे उभा राहू शकलोच नसतं. जी रिअलिटी आहे ती आपण आपल्या शेतकरी मित्रांना प्रेझेंट करतोय. त्याचं कारण हे की आपल्याला जसं आहे तसं जाऊन आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा द्यायची. दिशा कोणाला मिळणार आहे? जे अडचणीत आहेत त्यांना. ज्यांना दिशा आहे ते आनंदच आहे की आपल्याला काय अडचण आहे, आणि त्यांच्याकडून बी ज्यांच्याकडे दिशा आहे खूप मोठी, त्यांनी बी आपल्याला जर स्वीकारलं तर आपण त्यांच्याकडची बी काही ज्ञानाची एक आपुलकीचं आपण त्यांच्याकडचं बी जे असेल ते असेच व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या शेतकरी मित्रांना देऊ. ह्यातनं एकच उल्लेख करायचा आहे आपल्याला ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून. वापरा बायोरेनिक तर 34 कंटेंट घेऊन आलीच आहे पिकाला अन्नद्रव्याने तृप्त करायसाठी. पण हे आपण सगळं करत असताना आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना एक ज्ञानाची, आपुलकीची आणि एक रिझल्टची दिशा द्यायची. का द्यायची? त्याचं कारण का, मी दिशा 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 सारखं बोलतो. दिशा आणि दशा 2च शब्द आहेत. बरोबर आहे. दिशा ज्याला भेटली त्याची दशा नाही होत, ज्याला दिशा नाही त्याची दशा झाली. झाल्याशिवाय राहत नाही. मला काय म्हणायचंय, रोड आहे, हा रोड समजा 3 किलोमीटरचा आहे गावापर्यंत, आणि दुसरीकडूनचा रोड आहे तो 4 किलोमीटरचा आहे. ह्या रोडला भरपूर खड्डे येतात आणि 4 किलोमीटरच्या रोडला खड्डे नाहीत. तुम्हाला कुठल्या रोडने जायला आवडेल? 4 किलोमीटरच्या. 2-3 किलोमीटर 1 किलोमीटर वाचते की डिझेल वाचन. डिझेल वाचून काय करता, इकडं आपलं नुकसान, टायमिंग नुकसान, इकडून थोडं डिझेल जाईल पण रनिंग मध्ये जाऊ शकते माणूस. आता ही उदाहरणं का सांगायची, विषय असा आहे की असं त्या खड्यातनं ह्या खड्यात, त्या खड्यातनं त्या खड्यात आपटत आपटत जाऊन खूप गाडीचा बी त्रास, स्वतःला त्रास करून घेण्यापासून प्रत्येक जण ठरवतोय मी 4 किलोमीटर जायची बारी आली, 1 किलोमीटर लांब लागला तरी चालन, पण मला खराब रोडने नको. असं शेतकऱ्यांना वाटत असेल की मला पहिल्यापासून शेवटपर्यंत पिकांनी कुठल्याही प्रॉब्लेमला न बळी जाता मला एकदम असं अपेक्षित उत्पादन दिलं पाहिजे, तर वापरा बायोरेनिक तुमच्यासाठी ओके. हे कधी लक्षात येईल? तुम्ही फक्त 2च डोस घ्यायचे,
10 डोस घ्यायचे नाहीत, 4 डोस घ्यायचे नाहीत, 2च डोस घ्यायचे. 2 महिन्याचे ऍप्लिकेशन, जे काय तुमच्या पिकाच्या वयानुसार फवारण्या वगैरे असतील ते घ्यायचं. आणि नंतर तुमच्या नजरेने विश्वास दिला तर ठरवायचंय की काय खरं आणि काय खोटं, घ्यायचं का नाही घ्यायचं. आपण इतकं सत्य का बोलतोय. आज जर आता पहिली अवस्था डायरेक्ट आजची अवस्था अशा जोडल्या दोन्ही, तर ना भूतो ना भविष्य असं वाटत हे. आणि आपण काढल्या तिसरी अवस्था आहे आज, बरोबर आहे का. पहिली अवस्था आणि दुसरी अवस्था अशी जर घेतली आणि त्यानंतर लगेच तिसरी अवस्था, तर बघणार सुद्धा टेन्शन मध्ये येते. खरं आहे का. पण आपल्याकडे तारखेचे उल्लेख आहेत. तर तुम्ही हे जे काही मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्याच्यावरती समाधानी आहेत? समाधानी आहेत. तुम्हाला काय वाटतंय आता हे तुमच्या पद्धतीने तुम्ही प्लॉट डेव्हलप केलाय? पहिल्या अवस्थेत जर बघितलं तर 9.5 इंचाचा बुंदा म्हणजे मागाशी घोगरे सरांनी सांगितलं 9.5 इंचाचा, आणि आता डायरेक्ट 29. म्हणजे हे आपलं आपण रोज बघतोय तरी पण ही आपल्याला शॉकिंग न्यूज आहे. म्हणजे दिसतंय की 29 म्हणजे ते जवळपास 20 9.5 का काय असं गेल्या वेळेस, पण 9.5 किंवा 9 जरी पकडला तरी मी म्हणतो 19.5 किंवा 19 इंचाची वाढ होते 2 महिन्यात. 19 इंच म्हणजे काय आहे? ह्यात साहेबांचं कष्ट पण आहे. साहेबांनी सगळीकडे 2दा स्प्रे घेतलं तर श्रेयस त्यांचं आहे सगळं. 2दा तुमचं स्प्रे तर घेऊन पुन्हा 2दाच पोगा भरणी पण केलेली. 2 वेळेस स्प्रे घेतला, स्प्रे घेऊन पोगा भरणी केलेली. मग त्यावेळेस हे प्लॉट उचललेला आहे. म्हणजे 2 वेळा तुमचे रोवर सिलिकॉन आणि 2 वेळा गुरुथरचे पोगा भरणी अधिक स्प्रे, असं साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने केलेले. आणि बघा मला काय म्हणायचं साहेब, तुम्हाला तुमच्या प्लॉटवर आल्यानंतर साळुंके साहेब सगळी स्टोरी सांगितली, पण तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे आता आम्ही तर आले तिथनच ही बुंदे बघून फार नाही आता आम्हाला करमतं का नाही? बागत म्हणजे आलं की करमतंय. काम बी ते काय असं म्हणजे छोटं मोठं करावं. मागच्या 2 महिन्याखाली जी मोडून टाक म्हणणारी होती ती आज म्हणतात प्लॉट चांगला आलाय. मग त्यांनी स्फूर्तता त्यामुळे आम्हाला उत्स्फूर्त निर्माण होते. म्हणजे झालीच आहे, होते म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात दिसतच आहे. काय ह्याला बळजबरी म्हणायचं नाही कुठे किंवा काय नाही, हे अक्षरशः मला काय म्हणायचंय तुमच्याकडून, मला एक संदेश कोणता पाहिजे की ज्यांची केळी खालीवर झालेली आहे आणि आज तुमचा हा प्लॉट 2 महिने 2 दिवसात झालेला बदल, तुम्ही ज्यांच्या केळीला 4 महिने 3 महिने 5 महिने 6 महिने झालेत आणि पूर्ण खालीवर असं फार प्लॉट, जसं तुम्हाला जसे वाक्य सांगत होते मित्रमंडळी किंवा गावकरी, मोडून टाक. तर अशा शेतकऱ्यांना तुमचा सल्ला संदेश काय असेल की मोलला पाहिजे प्लॉट का वापरा बायोरेगनीकडे दिला पाहिजे निर्णय? आता ह्याच्यात माझा जर निर्णय जर म्हणला तर मागं राहिले पण रडायचं काम करायचं नाही. बचेंगे तो और भी लढेंगे. कोणाचं ऐकावे जगाचे करावे मनाचे. लढलं पाहिजे. आमचं आम्ही काय करतो ऐकतो सगळ्याचं, पण जे आमच्या बुद्धीला पडतो तेच आम्ही करतोय. 100% तेच केलं पाहिजे. मग आता ह्याच्यात आम्ही तुमचं बी बायोऑर्गॅनिकचे औषध घेतले, सोडले, तुमचा पण आम्हाला रिझल्ट चांगल्यापैकी आहेच. ह्याचा चांगल्यापैकी म्हणण्यापेक्षा 110% रिझल्टच आहे तुमच्या औषधाचा. कारण ही टेक्नॉलॉजी तशी ऑलराऊंड आहे. जमिनी जेवढी काही पिकं आहेत त्या सगळ्यावरच चलती. पण विषय असा आहे की केळीचे व्हिडिओ भरपूर आहे, त्यामुळं पाहणाऱ्यांना वाटतंय की ही केळीवर चलते का, केळीवर नाही, आता तर प्रत्येक पिकावर चलते. जोडीदारालाच मी परवा सांगितलं तानाजी माने म्हणून, त्याचा पण केळीचा प्लॉट आहे, वाढवा आहे. त्याला म्हणलं ते तो औषध घेऊन जा. पण तो मला काय रिझल्ट आहे, त्याला म्हणलं तुला जर रिझल्ट बघत असेल फक्त मिरचीला स्प्रे दे. त्याची मिरची आकारलेली, कारण मी तर वरच्या बांधाला मिरची लावली होती केळीच्या कडेने. तर आम्ही ते फवारल्यानंतर घेतलंच पोगा भरणी करताना सरळ आपलं एक माझ्या म्हणून फवारलाय त्याला. तर सगळी पानं अशी दुसऱ्या दिवशीच अशी पानं तजेल दिसली होती मला. ताकद ती म्हणजे दिसली. पण आता त्याला मी अजून फोन केला नाही, मी माझ्या कामाच्या राड्यात असल्यामुळे. मग त्याला जर फोन केला तर त्याला कळलं नाही. सुद्धा तो मला म्हणलाय, आता ते बी त्याच्या मागे काम आहे थोडं, आपण एक डोस देऊच म्हणलाय ते. नाही, विषय असा आहे की तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय ना सुचवावं, त्यावेळेस त्यांना काय करा, फक्त आपला व्हिडिओच टाका. कारण आज विषय असा आहे की जरी प्लॉटवर आलं तरी आधी कशी होती त्याचं काय, म्हणजे आपण कसं म्हणतो पाठ काय दिष्टान पडतं काय, म्हणजे उद्या काय होणार आहे काय कोणाला कळत नाही ना. तसं हा व्हिडिओच का टाका, तुम्हाला जे आपुलकी वाटते त्याला व्हिडिओ का टाका, की व्हिडिओ टाकल्यानंतर लक्षात येणार आहे अरे हे अगोदर असं होतं, आज तर इतका बदल आहे. कारण ते व्हिडिओ मधून सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेत. तर ही काय व्हिडिओ पाहणारे आपले शेतकरी मित्र आहेत, यांना आमची वापरा बायोऑर्गॅनिकच्या मार्गदर्शकांकडून तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही ज्या ज्या वेळेस आपले वापरा बायोऑर्गॅनिकचे व्हिडिओ पाहताल त्यावेळेस आपल्या मोबाईलमधल्या 4-5 जे काही तुम्हाला ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपले जे काही शेतकरी कष्ट करतात, खर्च करतात आणि वेळ जाऊन पिकं कुठली असतात
ते अपेक्षित उत्पादन देत नाहीत. व्हिडिओ टाकले. आणि असे अपेक्षित उत्पादन न मिळणाऱ्या पिकाला प्रत्येकाचा कष्ट खर्च करून वेळ वाया जाऊन जर अपेक्षित उत्पादन नाही मिळालं तर आज कष्ट करणारा लबाड ठरला जातोय. त्याला जर आपल्याला एक न्याय द्यायचा असेल तर तुमच्या एका तिथं व्हिडिओ पाहता तुम्ही तो व्हिडिओ जर शेअर केला तुमच्या ग्रुपमध्ये आणि तुमच्या अगदी मी म्हणतो 500 600 200 लोकांच्या ग्रुपमधनं एक शेतकऱ्याने जरी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन जो अडचणीत आहे त्याने वापरलं तर मी म्हणतो खूप पुण्याचं काम होईल. हो आहे ना, तुम्हाला पुण्याचं आहे, पण आम्ही सांगतोय नाही सांगताय आनंदच आहे, पण विषय आज असा आहे प्रत्येकाला दूध पोळलंय, त्यामुळे प्रत्येक जण ताक फुकून पितो. ताक फुकून पितोय. काय विषयच नाही. कारण विषय कसा आहे की त्याच्यावरती चांगले आणि वाईट अनुभव प्रत्येकाकडे आहेत. मी तुमच्यावर सुद्धा विश्वास ठेवणार होतो साहेब, फक्त तुमच्या एक माळ गंधाकडे बघून आम्ही तुमचा विश्वास ठेवून कार्यक्रम केलेला आहे. नाही आम्ही बी फसलेलो आहे, त्याचा काही नाही विषय. बस शेतकरी फसलाय, आम्हाला बी खूप गोष्टीला म्हणजे अगदी खूप पैशाला पण टाकण्यात आलेले. आपण त्याच्यामुळेच त्या रागात आपण पण शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आपल्याला करून दावायचं साहेब, नाटक नाही सांगायचं मार्केटला. साधा रडे मंडळ आहे ना, मला काय म्हणायचं आहे का, तुम्ही असन किंवा मी असन, आपण आपल्या घरासाठी आपल्या स्वार्थासाठी जर आपण काही करीत नसन तर आपल्याला कोणाला सांगायला आणि बोलायला काय अधिकार आहे? काहीच नाही. मला काय म्हणायचं, एखाद्याच्या घरात बांधणं होते ऐका आणि एखाद्या सांगायला गेला अरे बांधणं करू नका, त्याच्याच घरात रोज बांधणं आहेत, त्याला अधिकार काय सांगायला? खरं किंवा एखादा सांगायला गेला अरे वायलं राहू नका, वायलं राहिल्यानंतर काय एकदा माणसं फुटली की फुटत द्यात, सांगणाराच वायलं राहिलाय, त्याला अधिकार आहे का तो सांगाय? नाहीच की. ह्याला कसं पाहिजे की तो तसा पाहिजे, आपण अगोदर व्यवस्थित पाहिजे, अगोदर व्यवस्थित पाहिजे. तो तसा पाहिजे, मग काय तो परिपूर्ण पाहिजे पूर्ण पाहिजे सांगायला. तसं मला काय म्हणायचंय, आपण ही आपल्या शेतकरी मित्रांना इतकं लांबवरचं व्हिडिओ काढून नाही त्या गोष्टी ह्याच्यामध्ये घेऊन सांगायचा एकच प्रयत्न आहे की दिशाहीन काम आज बी मार्केटला दशा करतंय. वापरा बायोरेनिक शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्याच्या जमिनीतल्या कुठल्याही पिकासाठी एक नंबर न्याय देत आहे, उत्पादन वाढवत आहे, उत्पादनात आपली वाढ करत आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये आपलं प्रोडक्शन निघतंय. कारण जे आम्ही आतापर्यंत फिरतोय त्याचे तुम्ही जर व्हिडिओ जर थोडंसं चॅनलला जाऊन पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की हे बोलणारातले का गप्पा आणणारातले का खरंच कर्तबगारीत उतारलेले. नाही आता हे तर कसं आहे, औषधाची क्वांटिटी भरपूर आहेत पण क्वालिटी कमी आहेत. तर मी म्हणतो क्वांटिटीला महत्व नाही, क्वालिटीला जास्त महत्व. आज आपलं कसं आहे, 2च प्रोडक्ट आहेत, कंटेंट किती? कंटेंट भरपूर. आता हे सांगायचं म्हणजे झाडच सांगते, आता मी सांगायची गरज नाही. ह्याच्यावर थप टाकली तरी सांगता ही बी थोडा वाजलेली वाजते. कंटेंट हिथंच बघायचं महिन्यातच चालू होतं. तर तुम्ही अगदी आमूलाग्र वेळ दिला आम्हाला. अगदी तुमची उडीत करताना मिशन चालू असताना आम्ही तुमच्याकडे येतोय म्हणल्यानंतर तुम्ही आम्हाला ती मिशन बंद करून हे तोर आलेत. आलोच आहे. म्हणजे आज मला काय म्हणायचंय, पावसाचं वातावरण आहे, उडदाचा टायमिंग आहे करायचा. मला सांगा साहेब, वापरा बायोरेनिकचा मार्गदर्शक सोडून तुम्हाला कुणीही कॉल केला असता? आलो नसतो. काय गरज आहे यायची म्हणलं असतो, बनला असतो उद्या झाली, आता मी बघू काय आहे ते. पण तुम्ही तेवढा मान दिला त्याबद्दल तुमचा आमच्या वापरा मान बायोरेनिक दिला म्हणजे कंपनीकडून कसं आहे, तुम्ही एक आता त्याच्यातनं आलं म्हणजे एक पांडुरंगाच्या भक्तीच्या भगवानासारखा झालेला खेळ आहे याचा. हा. हे परमात्माचे गाठ पडल्यासारखाच विषय झालेला आहे. म्हणजे त्यासाठी मी आलेलो आहे. बरं, आपले जे जीवलग माणसं असते त्यांना निमेरात मी कुठे जरी हाक मारली त्यांच्याकडे जाणार माणूस आहे मी. म्हणजे ज्या माणसापासून आपली जी लाईन जी सरळ आली रुळावर त्या माणसाला आम्ही सोडू शकत नाही. खरंय खरंय. त्यामुळे मला एक विशेष वाटलं, फोन केल्यावर साहेब उडीत करत होते, घरचीच मिशन आहे, सगळे तिथे उडीत टाकतात, ती सगळं बंद करून आले. काही उडदाचा पालाच लागला म्हणजे आणि अगदी त्या डांबरीवरून मी आतमध्ये येऊस्तोर साहेब जागेला आले तिथं. किती अंतर असेल, 30-40 फुटाचं अंतर आहे, तवर साहेब आलेत. म्हणजे तुमच्या आपुलकीला सलाम आहे. कारण विषय कसा आहे आम्ही की तुमच्या जाणीव हाताला ठेवणारा पण लागतो. पाहिजे साहेब, जाणीव ठेवणारा पण पाहिजे. कारण जाणीव नेणे भगवंता, ज्याला जाणीवच नाही त्याच्या पुढे प्रत्यक्षात देव जरी उभा राहिला तरी तो त्याला रायरंद ही उपमा देणार आहे. काय, तू बडबडे किंवा तू मागत करी किंवा तू भिकारी किंवा त्याला जी सुसंती देणार आहे, पण मानला तर देव माहित दगड आहे. तर तुम्ही अगदी वेळात वेळ काढून जे आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी पोटतिडकीने जे काही सांगितलं मनापासून, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या गजानन सरांनी तुम्हाला टायमिंग लिहून मार्गदर्शन दिलं त्यांच्याकडून, आमच्या रामेश्वर गोगरे सरांकडून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून मनापर्यंत खूप खूप धन्यवाद. गजानन साहेब, आपण ह्या प्लॉटचा पूर्वावस्था काढली, दुसरी अवस्था काढली, तिसरी अवस्था काढली, आज चौथी अवस्था काढतोय आणि आपण तिन्ही अवस्थेत ह्या झाडांचे बुंदे मोकलेले आहेत. बरोबर. तर आता आपण पहिल्या झाडाचा पूर्वावस्थेत 9 इंचाचा बुंदा होता, हो. दुसऱ्या अवस्थेत काहीतरी
जी काय असेल ते दुसऱ्या अवस्थेत, तिसऱ्या अवस्थेत 29 इंचाचा होता. हा. आणि आज ह्याच झाडाचा बुंद्याची साईज काय आहे ते आपल्याला बघायची. आणि ही किती वेळेस रांग घेतलंय, ही पहिली रांग, ही तुमच्या समोरची दुसरी रांग, आणि तिसरी रांग. तिसऱ्या रांगेत जे लोकेशनला आपण झाड घेत होतो का तिसऱ्या रांगेतलं हे पहिलं झाड. हा पहिलं झाड बरोबर. हा मोपा बरोबर त्याचा बुंदा किती पहिला नवीन झाला पूर्वावस्थेला. काय केला ती पूर्वावस्था घेतली 18 जुलै 18 जुलै 2024 24. नवीन चाचा बुंदा होता ह्या झाडाचा. हो. आता बुंद्याची साईज किती ती आपल्याला पाहिजे. आणि आपण बघितलं तर म्हणजे आतमध्ये किती आता बुंदे पण एकदम छान झालेले आहेत सगळे. आणि आपण अगदी 2च बुंदे मोकले तर आपण 2च बुंदे शेवटपर्यंत मोकतो. झाडाला काळोखी वगैरे एकदम जबरदस्त आहे. फूट वगैरे घेतलेली आहे पूर्वावस्थेत. आणि ही चिक समोर आहे. पाल्याला एकदम ग्रीनरी जबरदस्त आहे. गच्चा वगैरे कुठं धरलेला नाही. आणि 34 पकडू. 34. हा. इंचाचा बुंदा आहे. 34.2. 34.2 इंचाचा बुंदा आहे. पण 34 पकडू आपण, काय फरक. 34 इंचाचा बुंदा हे 19 होता पहिला. हा. आता दुसऱ्या झाडाचा बुंदा जे काय आहे ते पहिल्या व्हिडिओमध्ये आहे, दुसऱ्या आहे, तिसऱ्या व्हिडिओमध्ये आहे. आपण चौथ्या अवस्थेचा व्हिडिओ घेतोय. तर आज ह्याचा बुंदा किती येतो आज आपल्याला पाहिजे. तशी बघितलं तर आतमध्ये बुंदे एकदम जबरदस्त झालेले असते. असं जर आपण बघितलं एकंदरीत. आणि प्लॉटला एकदम जबरदस्त चालू आहे, पाल्यात डिस्टन्स आहे. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर प्लॉट एकदम जोरात दिसतोय. त्याचा बुंदा किती आला सर. ह्याचा बुंद त्याचा बुंदा 36 इंचाचा आलाय. त्याचा पहिला काय असेल ती व्हिडिओ मध्ये आहे. गोल फिरून घ्या. ह्यामध्ये कुठं मी पिल्लू धरलंय का, पिल्लू धरणारच नाही तसं तुम्ही. मध्ये काय अडकलंय का. पिल्लू वगैरे धरलेलं नाही. आणि अशा पद्धतीने आपण हा बुंदा मोकतोय. जेणेकरून ह्यात पिल्लू वगैरे आले का आपण पाहिलं तर पिल्लू वगैरे आलेलं नाही. आणि 36 इंचाचा बुंदा आहे. आपण फक्त 2च बुंदे मोजले ते सुरुवातीला. तिसरा बुंदा नव्हता घेतला. नव्हतं घेतलं. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा थोडं. मी शेतकरी दोंडीराम बाळनाथ वीर, राहणार सेलगाव, तालुका करमाळ, जिल्हा सोलापूर. तर आपण ह्याची पूर्वावस्थेत तारीख काय होती. 18 जुलै 18 जुलै 2024. बघा बघा 18 जुलै, 18 ऑगस्ट, 18 सप्टेंबर, सप्टेंबर, 18 ऑक्टोबर. आज आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शन देऊन किती महिने झाले. आज म्हणजे काल आज तारीख किती. आज 19/10/2024. बरोबर आहे ना. म्हणजे काल 18 होती, आज 19 आहे. म्हणजे 3 महिने आणि 1 दिवस झाला साळू साहेब. बरोबर तुमच्या आठवणीत. म्हणजे आता एक बारकाईने अभ्यास केला तर ह्या पहिला बुंदा मोपला होता त्यावेळेस होता 9 इंच. त्या पाठीमागचा मोपला होता ते होता काहीतरी 12 इंच. 12 इंच. हो. तर आता हे पहिला मोपला तर किती भरला. 34 इंच. 34 इंच. आणि पाठीमागचा 36. म्हणजे आता या 34 मधून जर 9 गेले खाली किती राहिले 25. 25. बरोबर आहे का नाही. म्हणजे 3 महिन्यात 25 इंचांनी पहिल्या बुंद्यात वाढ झाली. आणि पाठीमागचा बुंदा आता किती भरले म्हणले तुम्ही. 36 36 की 35. 36 36 मधून 12 गेले. ते 12 इंच होता ना पहिला. तर 24 इंचांनी. 24 इंचांनी. म्हणजे सरासरी मी म्हणतो त्या 24 इंचांनी ह्यात 25 इंचांनी वाढ झाली. मी म्हणतो सरासरी 20 इंचांनी वाढ झाली. किती महिन्यात. 3 महिने 1 दिवस. आणि आतापर्यंत डोस 3 महिन्यात किती गेले आपले. 4 डोस गेले. मग मला काय म्हणायचं बघा, आपण पहिली अवस्था आपल्याकडे आहे, दुसरी अवस्था आहे. गेल्या वेळेस आम्ही तुमच्याकडे तिसरी अवस्थाला आलतो. म्हणजे अगदी तुमचं काहीतरी खेळ चालू होतं याचं उडीदाचं. तरी तुम्ही आलते अगदी कसलं वेळात वेळ काढून. आणि आज आपण 4थी अवस्था काढतो. आता आपण आतमध्ये पण जाऊन आलो की तिथं पण काय बुंदे मोपले गजानन सरांनी. की काय 39 भरला, काय 36 भरला, काय 37 भरला, जे आहे व्हिडिओमध्ये. आणि आपण काय निस्वन झालेली जी काय आहे घड, तर त्याच्या फण्या किती बघितली, वादी कशी बघितली, कलर कसा बघितला, आणि थोडंसं आतमधनं व्हिजिट केली. ती केली का ती व्हिडिओमध्ये पण आहे, असं काही विषय नाही. फोटो पण काढले. आता मला सांगा, हा प्लॉटची अवस्था आपल्याकडे पहिली कशी तिथं आहेच. पण आज हा प्लॉट डिप्रेशन मध्ये होता, अडचणीत होता, प्रॉब्लेम मध्ये होता. प्लॉट कडे बघितले आज कोण बोलू शकतंय. नाही, कोणीच काय बोलू शकत नाही. काहीच बोलत नाही त्याला. आहे का नाही. सरळ जाते ते. आणि अगोदर अडचणीत होता काय सांगायचे. मोडून टाक, हे कर, ते कर, खालीवर झाली आणि काय खरंय. खालीवर झाली काय खरंय. हा. तुमचं कुठं मला काय म्हणायचं, त्यावेळेस तुम्ही कष्टाला खर्चाला कमी पडले होते का. नाही कमी पडलो. हा. पण ज्यावेळेस चालतं बोलतात ज्यावेळेस तुमचा योग आला त्या योगानेच आपलं चाललंय सगळं म्हणायचं. नाही विषय असा आहे बघा बरं का, तुम्ही बोलला म्हणून मला सांगायचं. कारण मोडून टाका सांगणं सोपं आहे. त्यांनी कष्ट केलं त्याला ती नाही मोड वाटत. आणि आम्ही काल जळगावला होतो. महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात आम्ही का फिरतोय. तुमच्याकडे पण जवळ जरी असलं तरी कटाळीत नाही, लांब पण कटाळत नाही. आज काय झाले,
कुणी पण असू द्या, एक मराठी म्हणे डबक्यात हा शब्द वापरला जातो. आपण नुसतं डबक्यात नाही, आपण भरपूर जागेवरती फिरतो. त्याचं कारण पण असं आहे की आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना जाऊन द्यायचं. बऱ्याच शेतकऱ्यांना असं काय वाटतं की करमाळा तालुक्यात वापरा बायोरॉनिकचा खूप रिझल्ट आहे, कारण इथं भरपूर आपले प्लॉट आहेत ना जवळ असल्यामुळं आपण येऊन फास्ट प्रयत्न करून डेव्हलप करतोय. तुम्ही पण अगदी स्वीकारताय. पण त्यांना वाटतं आमच्या जमिनीला शूट होतंय का नाही, म्हणून आम्ही जळगाव, मुक्ताईनगर असन, यावल असन, रावेर असन, जामनेर असन, आम्ही तिथं जाऊन पण तिथल्या शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन जे शेतकऱ्यांना आवडतंय त्यांना देतोय. आणि त्यांच्या प्लॉटमध्ये झालेले बदल पण आपल्या व्हिडिओ सारखे त्यांचे व्हिडिओ बनायला लागले. आता मला सांगा, आपण हे कार्य चालू ठेवलं पाहिजे का नाही ठेवलं पाहिजे? चालू ठेवलं पाहिजे. कशासाठी? कारण चालू ह्यासाठी ठेवायचं की ह्याच्यातनं रिझल्ट आहेच तुमची. आणि एक म्हणजे दुसरं विश्वासाने आणि 2 नंबर ह्याचं काहीच नाही. हा, सगळं ओरिजिनल हे. हा, कारण ही चालू ठेवणं का गरजेचं आहे की आज हिटला प्लॉट, उद्या तिथला प्लॉट, उद्या तिथला प्लॉट, असं ज्यावेळेस 2-3 दिवसाला जरी एखादा व्हिडिओ पाहायला भेटला तरी आपल्या शेतकऱ्यांना एक प्रेरणा काय भेटणार आहे की ह्याच्यात काहीतरी धमक आहे बाबा. आणि आपल्याला शेतीतनं उत्पादन जर हमखास काढायचं असेल तर वापरा बायोरॉनिककडे वळणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे धावतोय. बरं, आपला हा असा हेतू नाही आज मार्केटमध्ये, हेतू वेगळे की आमचं वापरल्यानंतर तुम्ही मार्केटमधलं कुणाचंही काही वापरायचं नाही, तर आम्ही तुमचा प्लॉट मधनं सोडून देईन, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही, मधनं त्या प्लॉटला काही प्रॉब्लेम आला जबाबदारी आम्ही घेणार नाही, मग तुम्हाला काय वापरायचं असलं तर वापरा, असं भेडवणारे खूप बरेच मंडळी दुकान आहेत. पण मला अशा मंडळींना हात जोडून विनंती की जे काय तुमच्या कानावरती असेल की अमुक अमुक ते खराब आहे आणि ते वापरून आपले खूप शेतकरी फसलेत, तर 100% तुम्ही त्यांना एक समज द्या शेतकऱ्यांना की बाबा तुम्हाला जे काय वापरायचंय ना आमच्या कानावर घाला आणि वापरा. बरोबर आहे का नाही? बरोबर. म्हणजे याचं उत्तर सरळ असं सुटतंय. पण तुम्ही जी डायरेक्ट असं म्हणता का नाही, आम्ही जी काय सांगतो ती तुम्ही सोडून काहीच वापरायचं नाही, तर आम्ही असे काय प्लॉट बघितलेत की भल्या भल्यांनी त्याला 2 ते प्लॉट उचलले नाहीत. ते शेतकऱ्याचा झालेला खर्च, गेलेला वेळ सगळं मातीत चाललेलं आम्हाला दिसतंय. आणि त्या शेतकऱ्याने आम्हाला विचारलं की साहेब मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे. आम्ही त्यांना म्हणलं नाही मग तुमचं अगोदर कोणाचं मार्गदर्शन होतं, त्यांनी काय केलं, त्यांनी का जबाबदाऱ्या घेतल्या नाहीत, त्यांना पैसे माघारी मागा, असा आमचा कुठल्याही शेतकऱ्याला शब्द नाही. का तर आम्हाला तो शेतकरी आपला आहे, त्याला जे मार्गदर्शन करणारे आहेत ते पण आपलेत. कोणालाच असं वाटत नाही की तो प्लॉट माझ्याकडून मार्गदर्शन करताना खराब व्हावा किंवा उचलू नये, असं कोणालाच वाटत नाही. पण विषय असा आहे की त्या जमिनीला, त्या पिकाला जे पाहिजे ते जर गेलं नाही तर ते अपेक्षित उत्पादन देत नाही. मग ती जमीन आपली, पीक आपलं. त्याच्या काय काना जाऊन असं सांगू शकत नाही आपण माझी तारांबळे किंवा मी लय जागीरदार आहे, तुला चांगलं यावं लागेल, माझी अप्रूव ठेवावं लागेल. त्याला सांगून जुळणार नाही, त्याला पाहिजे ती द्यावं लागणार का वेगळे. मग ही तर विषय काय होतो, आम्हाला एक वेगवेगळे अनुभव आले म्हणून मी काय बोलतो की बऱ्याच 1-2-4 जागेवर आम्ही असं रिटर्न मटेरियल घेतलं. आम्हाला काही त्याचं वाईट नाही, ज्याच्या कर्मात नाही त्याला भेटणार बी नाही. कारण मराठी म्हणे देव लागला द्यायला आणि जुळली नाही घ्यायला, ह्या म्हणी मी मुदाम वापरत असतो. का त्याच्या कर्मातच नसन, आम्ही दिलं आणि त्याच्यापाशी कोणतरी शुभचिंतक भेटला आणि त्याला सांगतोय काय नाही हे वापरत असेल तर आपण मार्गदर्शन बंदच करणार बाबा, तुझ्या पद्धतीने तू करीन, मग आपण नाही. मग आम्ही जरी त्यांना म्हणलं साहेब आम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला सगळी मदत करतो, सगळं मार्गदर्शन करतो, तरी पण नाही मग ते आमच्या लय जवळच आहे, तो आमचा पाहुणा आहे, तो आमचा मेहून आहे, तो आमचा साडू आहे, आणि मग ती नाराज होते तर मग तुमचं मार्गदर्शन घेतलं साहेब तुम्ही औषध माघारी नेता का? आम्ही घेऊन आलो साहेब, काय नाही मी स्पष्ट बोलतो, काय चोर नाहीत आम्ही. आम्ही घेऊन आलो, त्यांचे पैसे त्यांना देऊन टाकले. विषय असा आहे त्यांनीच परत 3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी आम्हाला सांगितलं साहेब चूक झाली बरं, यावं लागतंय बरं. आम्ही परत बी त्यांना गारण नाही केलं, तुम्ही आम्हाला पहिल्यांदा माघारी आलो, परत बी गेलो आम्ही, परत बिल प्लॉट त्यांची क्लिअर करून दिले. मग मला काय म्हणायचे, तुम्ही लय माझं म्हणता ना, त्याला थोडस वाकडं बोलत जा बाबा, तू माझं म्हणतो, तू म्हणतो असं मी करूनच दावीन. आता बरोबर आहे का नाही? आपण बघ सरांच्या एका साईडला गेलो, ते म्हणले 35 किलोचा गड काढून देईल. त्यांचा प्लॉट होता 6 महिन्याचा डोक्यावर, ते म्हणले त्या शेतकऱ्याला 35 किलोचा गड काढून देईल. मी नावं घेत नाही, लय नाव आहेत माझ्याकडे, धाडाच नावं घेईन सगळ्यांची, सगळी स्टोरी माझ्याकडे सगळ्यांची, ती बी व्हिडिओ मध्ये डायरेक्ट. पण नावं का घ्यायची नाहीत, झाकली मुठ 1.25 लाखाची आपली सगळी, कोणाला कोणाचं वाटोळ करू वाटत नाही. पण विषय असा आहे की ज्यावेळेस मला काय म्हणायचे, ज्यावेळेस कुठलाही मार्गदर्शक असू द्या, कुठल्याही मार्गदर्शकाला कुठल्याही शेतकऱ्याचं म्हणजे चांगलंच करायसाठी फिरतोय, पण ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय, हे शब्द एक वेगळा वापरतोय की माझं मार्गदर्शन आज इथं फेल वाटतंय, त्यावेळेस तरी त्या शेतकऱ्याला सांगा की 1-2 डोस याला वापरा बायोरॉनिकची घेऊन पहा बरं,
बघू बरं काय होतंय. आणि जर तुम्हाला ते नजरेत शेतकऱ्याला आणि तुम्हाला आवडलं चांगलंय तर तुम्ही पुढे रिक्वायरमेंट करा. ह्याच्यात विषय असा आहे की एकामेकाला जर आपण एकामेकाने जर सहाय्य केलं तर खूप सगळं आनंदात असणार आहे. पण आपणच एकामेकाचे पाय वाढायचा प्रयत्न केला तर मग आपण सगळेच अडचणीत असणार आहे. आणि आपल्याला ह्यातनं एकच संदेश घ्यायचा आहे, आपल्याला शेतकऱ्याला मोठं करायचं. मग शेतकऱ्याला मोठं करायला काय करावं लागेल? हे व्हिडिओ पाहणारे आपले शेतकरी मित्रमंडळी जे काय आहे तर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करू नका. मी स्पष्ट बोलतो, सबस्क्राईब करू नका, बेल आयक दाबू नका. पण तुमच्या मोबाईलमध्ये जे काही ग्रुप असतील शेतकरी मित्रांचे किंवा नातेवाईकांचे पर्सनल असतील किंवा ग्रुप असतील तर हे जे काही व्हिडिओ आपण बनवतोय, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था, हे व्हिडिओ त्यांच्या पर्सनल नंबरला किंवा ग्रुपला टाकून एक कॉल करा की मी व्हिडिओ टाकलाय ते पहा. कारण आपल्याला जनजागृती करायची. शेतकरी हा आपला आहे आणि आपला शेतकरी आपल्यालाच वाचवावा लागणार आहे. आणि आपला शेतकरी आपण जर वाचवला आणि आपल्या शेतकऱ्याचं उत्पादन जर वाढलं आणि आपल्या शेतकऱ्याच्या बँकेत जर अकाउंटला पैसे आले तर पूर्ण मार्केट हे प्रॉफिटमध्ये आणि फुल चालणार आहे. सगळ्यांची दुकानं एकदम अशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुल गर्दी असणार आहे. पण कधी शेतकरी मोठा झाला तर, आणि जर ज्यांना वाटतंय की सगळं मार्केट असं फुल पैशा पाण्याने असं गच्च भरलेलं असावं आणि सगळ्यांकडे तुडुंब पैसा असावा आणि सगळे सुखी असावी तर वापरा बायोरेनिकचे हे व्हिडिओ पाहणारे माझे शेतकरी मित्रमंडळी जे काही महाराष्ट्रातले आहेत, तुम्हाला एक कळकळीची आणि तळमळीची विनंती, व्हिडिओ शेअर करा आणि फोन करून जवळच्यांना सांगा की व्हिडिओ पहा पहिल्यापासून शेवटपर्यंत. कारण असं की ही टेक्नॉलॉजी बनली शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्यासाठी. टाकलेल्या कुठल्याही खताचं विघटन करणे, उचलून देणे, अपटेक करणे, ही टेक्नॉलॉजी इतकी युनिक आहे की कष्ट करणाऱ्याला कळतंय की माझं कष्ट, खर्च, वेळ जाऊन माझा प्लॉट का उचला नाही. आता कोणाला गारानं सांगू, कारण त्यांनी लय जागेवर उचका पाचका केलेला असतो आणि हिता आणून टाकलेला असतो. आणि जर उत्पादन अपेक्षित निघालं नाही तर हे गारानं कोणापाशी करण्यासारखं नसतं, रडण्यासारखं नसतं. आणि त्या ठिकाणी शेती करता करता शेती विकायची बारी येते. शेती करता करता कर्जाचा डोंगर झाल्यामुळं फास घ्यायची बारी येते. तो डाव वाटत नाही, कुठं निघून जावं वाटतं, काय करावं वाटतं. मी म्हणतो आपले जे काय कष्टकरी मंडळी आहेत, तुमचे नात्यात मित्रमंडळी जेवढे काय आहेत त्यांना आपण सगळ्यांनी एकच ठरवू की वापरा बायोरेनिकचे फक्त व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा. त्याचं कारण एक की मी एकामेकाला बऱ्याच गोष्टी सांगू शकत नाही, वेळ बी देऊ शकत नाही, कारण आज जमाना बिझी झालाय. पण 100% दाबून धरायचे, शेअर करायचे, दाबून धरायचे, शेअर करायचे. एक 5 मिनिटं वेळ जर दिला माझ्या शेतकऱ्यांसाठी तर मी म्हणतो आपण एवढे आपल्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद घेऊ की आपल्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला कुठे भेटणार आहे ते पण सांगतो की तुम्ही हे व्हिडिओ जर सगळ्यांनी शेअर केले तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तर आपण दवाखान्यापासून वंचित असू. आणि दवाखान्यापासून जर वंचित असेल तर आपण सगळे सुखी असू. कारण त्याचं असं की हे शेतीतनं निघणारं सगळं जे अन्नधान्य आहे हे जर ऑर्गॅनिक आपल्याला खायला भेटलं तर आपण सदृढ राहू, आजारी पडू नये. आणि आपल्याला जर हे ऑर्गॅनिक खायला नाही भेटलं तर दवाखाने फुल भरतात. जेवढं काही कमवलंय ते दवाखान्यात जाते आणि मानसिक त्रास होऊन संध्याकाळी झोप चांगली लागत नाही. मग आपल्याला जर असं वाटत असेल, आज आपण हा प्रयत्न करतोय व्हिडिओच्या स्वरूपात, असा विषय नाही आमचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे आमचा ह्यात काहीतरी वेगळा येतोय. आमचा एकच हेतू आहे, शेतकरी मोठा करायचा आहे. कोणाला मोठं करायचंय? आणि मूळ पाय शेतकरी. तुम्हाला सांगतो आज सगळ्याची जी जड आहे का प्रॉब्लेमची म्हणतोय मी. दवाखाना असन, मार्केट शांत असतं, ह्या सगळ्यांची जड आपला शेतकरी. आणि तो शेतकरी कसा आहे, शेतकरी अडचणीत आला सगळे प्रॉब्लेम वाढले. शेतकरी एकदम असा बलाढ्य झाला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मग मी म्हणतो फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायचे, कशाकडे? शेतकऱ्याला न्याय द्यायचा. उत्पादन ओके. आता उत्पादन कसं निघतं? आता ही तुम्ही केळी लावली, गडीभर वापरा बाहेरून साईडला ठेवलं, केळी लावली, ही गड निसवण होणारच आहे, गड पडणारच आहे, कटिंग होणारच आहे, तुम्ही माल विकणारच आहे. पण तिथं फरक काय होतो? हा तुम्ही आता केळीचा प्लॉट लावला, निसवण चालली 1.5-2 महिने, कटिंग चालली 1.5-2 महिने. जो प्लॉट बॉक्स पॅकिंगला जायला पाहिजे, जो काय चालू रेट असतो 30-25, 30-35, जो काय रेट असतो ते रेटनी कटिंग व्हायला पाहिजे, ती होत नाही. मग पिकाबॉल्यांकडे येतं, कारण पूर्ण माल वन टाइम निसवण नाही झाली की कटिंगला कमी कालावधीत म्हणजे जास्त कालावधी निसवणला घेतल्यामुळं ती थोडं 200, 250, 150 कटिंगला गड येतात. मग तसे आलेले मागतात कोण? लोकलवाले. मग जरी 30 रुपये रेट असला, लोकलवाले म्हणतात मला 25 द्या, 20 द्या.
तिथं 2-5 रुपये आपल्याला कमी होतात. दुसरी गोष्ट वापरा बायोऑर्गॅनिक नाही वळले तुम्ही, ह्याला जे काय येणारा गड आहे तुम्ही तुमच्या अभ्यासाने मी म्हणतो कमीत कमी 18 पासून 30 पर्यंत तुम्ही काढता. कसलाही शेतकरी कमीत कमी 18 पासून 30 पर्यंत असतो सरासरी. मी म्हणतो वापरा बायोऑर्गॅनिक ऍड केलं तुमच्या पद्धतीत 5% वाढ. तुम्ही 25 किलो काढत असताना 100% 30 किलोचा निघणार आहे. 30 किलो काढत असताना 35 किलोचा निघणार आहे. दुसरी गोष्ट 1 टाइम हार्वेस्टिंग होणार आहे, 1 टाइम कटिंग होणार आहे आणि तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहेत आणि 1 टाइम मिळणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, हे व्हिडिओ 100% शेअर करणं गरजेचं आहे. कारण आपण धावतोय ती पुरावा आणि देतोय ती विश्वास, ह्याच्या पुढं दुसरं काहीच नाही. आणि एवढं का बोलायचं, हे काय पाठ करून आलेलो नाहीत आपण चालू परिस्थितीवरती बोलतोय. कारण पाठ केलेलं गुतत. कारण शहरातलं रानात चालताना असं करतंय लगेच गोल म्हणतंय हे असल्यात, चला माहितीच नाही शहरात. बरोबर आहे का? खरंय. तसं हिथं पाठ केलेली पुस्तकं येण्याचं हिथं वाचित नाही मी धडा काय. मी फक्त सांगतोय चालू परिस्थितीवरती आपल्या शेतकऱ्याची कष्ट करून जिरायला लागली ती जिरून द्यायची नाही. आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा द्यायची. तर तुम्ही वैयक्तिक ह्या प्लॉटच्या स्वरूपात आज आपण आतमधली पण एकदम खूप वर्ण पण एकदम आहे असं लोकेशन दावण्यासाठी कॅमेरा फिरून घेतलाय. वर्ण पण की आपल्याला काय करायचं, विश्वासच द्यायचा आहे की समोरच्याला एकच वाटलं पाहिजे की ही खरंच शेतकऱ्यासाठी आहे गाड्या. तुम्ही आपुलकीचा एक सल्ला संदेश शेतकरी मित्रांना काय सांगू शकाल? आता शेतकरी मित्रांचा माझा एक सल्ला सांगा तर आता एक शेतकरी सुखी तरी जग सुखी. एकदम. आणि सगळ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी माझ्या माहितीनुसार पण मी सगळ्या कंपनीपेक्षा जर म्हणलं तर मला वापरा बायोऑर्गॅनिकची जी कंपनी तर ह्यांचा सगळा रिझल्ट मला पूर्णपणे मला बसलेला आहे आणि ते प्रत्यक्षात पाहायला पण मला मिळलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करा की प्रत्येकाचं म्हणणं बी ऐकून घ्या, कोण काय म्हणते काय नाही. आणि समजा एखाद्या कस्टमरकडून जर तुम्ही एखादं औषध आणलं असेल तर त्याचं तुम्ही आधी बघून या, तिथनं फळ जाऊन या, त्यांचा कसं आहे काय ते त्यांचं बघून या. आणि नंतर तुमच्या दुसरी एक जर म्हणायचं म्हणलं तर ऐकावे जगाचे करावे मनाचे. शेवट तुम्ही सगळ्यांचं ऐकून बघा आणि त्यातनं जर तुम्हाला नाहीच काय रिझल्ट जर मिळाला तर 1001% म्हणजे वापरा बायोऑर्गॅनिकचं जे प्रॉडक्ट आहे हे 100% तुम्हाला रिझल्ट देईल, 100% खात्रीचे रिझल्ट देईल. ही मी ग्राह्य धरू शकतो बघा. म्हणजे तुम्हाला एक असं खात्री झाली की त्यांनी त्यांच्या पद्धतीने कुठल्या कंपनीचं काही वापरून जरी त्यांचा प्लॉट उचलत नसन, काही त्यांचा थांबलेला असन, वय खाल्लेला असन, काही पण प्रॉब्लेम मध्ये असन, त्यावेळेस तरी एक वेळा तरी वापरा बायोऑर्गॅनिक वापरून केलेलं कष्ट, गेलेला दिवस, गेलेला वेळ तुम्हाला जर बाहेर काढायचा असेल तर एकदा तरी वापरा बायोऑर्गॅनिकचं वापरून बघा. कारण शेवट नजर साक्ष देणार आहे. नाही नजर तर दिसतेच आहे. आता हे काय आता महाग जे लोकांच्या नजरेत जे दिसत होतं त्याच्या अगोदर ते मला म्हणत होते मोडून टाका. पण आता चांगला आलाय म्हणून सुद्धा सांगा. आता ह्यांच्या नजरेत दिसते तर बरे म्हणते ते चालते ते. म्हणजे आता आपला समाज तर टीका करण्यात जास्त अग्रेसर पुढे असतो आणि चांगलं झालं असेल वळणारच नाही. मग चांगल्याचा प्रचार कमी लोक गतीने होतोय आणि वाईटाचा प्रचार फास्ट गतीने होतो. लगेच नाही ती वाईटाचा प्रचारचा असा विषय की माझ्या काहीतरी कानावाला मी त्याच्या सांगतो आणि त्याचं असं झालं की त्यात लय पुढारपणा लय माझे वाटते त्यांना. मला काय म्हणायचंय, एक आज उदाहरण सांगतो. त्याला चमच्या म्हणतात, एकामेकाची लाव्या करणे त्याला चमच्या म्हणतात किंवा त्याला एक चुगली करणारा म्हणतात. चमच्याचं काम काय असतं बघा बरं का, ते कुणापाशी गेला आता सगळ्यांनी एक देण्यात ठेवा. हे चुगल्या करणारे काय कामाचे असतात. समजा वाटीत चमचा टाकला, वाटीत ती वाटी मोकळं करतं बरं का. तो चमचा आपण एखाद्या पातेल्यात टाकला ती पातेलं मोकळं करतंय काढून त्यातलं. ह्या चमच्यावाल्यांच्या काही नादी लागू नका तुम्ही. कारण चमचे एक अशी गोष्ट आहे की लाव्या करणारे म्हणतोय त्यात मी लाव्या. कारण तुम्ही जे म्हणता तीच ऐकावं जनाचं करावं मनाचं, ह्याच्यात माणूस फक्त वाचू शकतो. जर जग असं आहे की एखादा कष्ट करून खर्च करून काय पण करून काय चांगलं करीत असेल तसं होत असतं लागा, असं होत असतं लागा. एखादा मी म्हणतो वाईट काम करीत असेल नाही ना तू बरोबर लागा. ह्या जगाचं आपल्याला प्रत्येकाला ही दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या नजरेने पाहून हितनं विचार करून ठरवावं की काय चांगलंय, बरोबर आहे का नाही. तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी दोघं मायलेकरांनी जी काय एक माहिती दिली आणि आपल्या शेतकरी मित्रांसाठी अगदी जागेवरती उभा राहून पूर्वावस्थेच्या जागेवरतीच आपण आज 4थी अवस्था घेतोय. तर जे काही जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून गजानन साळुंके सरांकडून तुम्ही जी माहिती दिली केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी
आणि मला असं वाटतंय की सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तसंच आपण ह्या प्लॉटचा व्हिडिओ शेवटचा हार्वेस्टिंगची अवस्था पण घेणार आहे, त्यामुळे तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.